नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? मी अशोक बादाड, राहणार लोहगाव, तालुका जिल्हा परभणी. जिल्हा परभणी. बरं. हो. तर आता आपलं जे हळदीचं क्षेत्र आहे आता एकंदरीत हे हे एकरवरचं क्षेत्र आहे. 1 एकर आहे. हो. बर. तर ह्या 1 एकर हळदीसाठी आपण काय काय वापरले? आता पहिल्यांदा बघा काळे साहेबांना एक डोस दिलता, बर. बेसल डोस म्हणून. बेसल डोस. बेसल डोस टाकला. हम्म. त्याच्यानंतर जरा अशी पिवळी दाखवू लागली म्हणून त्याने फवारणीसाठी एक डोस दिलता. ओके. बेसल डोस मध्ये काय काय टाकलं आपण? बेसल डोसला ग्रीन हार्वेस्ट 3, ओके. सारथी 1, हा. 9-24-2 आणि युरिया 1 आणि दुसरी एक दिलती कोणती तरी, ती काय माझ्या टोकऱ्यात नाही. सगळं एकत्र करून बेसल डोस दिला. एकत्र केलं पूर्ण. बर. आणि त्याचा बेसल डोस टाकला. ओके. ही 12 जूनची लागवड आहे. 12 जूनची लागवड आहे. 12 जूनची लागवड आहे. 12 जूनच्या नंतर आम्ही डोस टाकला म्हणजे जवळपास 30-31 जुलैला टाकला, 1-1.5 महिन्यानंतर. बर. त्याच्यानंतर जवळपास 15 दिवसानं फवारणी केली. ओके. हा. तर आता काय परिस्थिती वाटते तुम्हाला आता प्लॉट? एकदम नंबर 1 वाटायली परिस्थिती, म्हणजे अशी म्हणजे असे मन भरून वाटायले की बाबा तुम्ही जे दिलं त्या ह्याच्यावर आम्ही समाधान आहेत बघा. ओके. म्हणजे कोणता रोग नाही, काय नाही, पानाला कीड सुद्धा नाही. ठीक आहे. पानं एकदम क्लिअर कट येतं, पानाची जाडी हे सगळं व्यवस्थित वाटायले. आता ह्याच्या पुढे तुम्ही ठिबक मधून काय सोडले? आता याच्यामुळं आता 4 दिवसा अगोदर एक ओरा सोडलाय, पृथ्वीची ओरा. हा, पृथ्वीराज ओरा म्हणून ते होता. ते म्हणले त्याला म्हणलं काय काय सोडतं, ते म्हणले ते ओरा एक सोडा आणि 5 किलो खत त्याच्यासोबत युरिया सोडला. हा. आता याच्यानंतरच ते प्रोसिजर केलंय त्यानं, ते एक डोस दिलाय, पण ते डोसचा चिखल असल्यामुळे ते काय टाकणं झालं नाही आम्हाला. ओके. ते बाकीचे. ओके. धन्यवाद. ठीक आहे. बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल आपण? बाकी शेतकऱ्याला म्हणजे काय, हे म्हणजे आपल्या ग्रीन हार्वेस्ट, सारथी आणि 9-24 हे 3 खत जरूर वापरावं येईल. ओके. हा. इतकं रिझल्ट चांगले ते नेचर केअरचे रिझल्ट गॅरंटीज आहे बघा त्याची. कुठून आले सगळे उत्पादन आपण? हे आपल्या रुद्राक्षीवरून. रुद्राक्ष परभणी. हा. ओके. धन्यवाद.